किचनमधल्या काही अशा वस्तू आहे की ते माझ्या चेहऱ्यावर जादूही कमाल करतात. तर बघा, आपल्या चेहऱ्याची स्किन अगदी लूज पडलेली आहे, सुरकुत्या दिसत आहे, चेहऱ्यावर डाग, मुरूम, फुटकुळ्या, अगदी चेहरा निस्तेज दिसतोय, डार्क सर्कल्स वाढलेले आहे, डोळ्यांच्या इथे स्किन लूज पडलेली आहे, सुरकुत्या दिसत आहेत आणि खूप असे जुन्यातले जुने डाग असे घट्ट बसलेले आहेत की ते काही केलेल्याने निघत नाही आहेत. तर अशाच या स्किनच्या प्रॉब्लेमवर मी आज तुम्हाला घरगुती अशी होम रेमेडी दाखवणार आहे. सो व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा. आपल्या किचनमध्ये असा हा सौंदर्याचा खजिना असतो, परंतु तो आपल्याला दिसत नाही आणि आपण महागातले महाग क्रीम प्रॉडक्ट बाहेरचे फेशियल पार्लरमध्ये जाऊन करतो आणि त्यामुळे आपल्या स्किनची हानी होते. तेवढ्या वेळापुरता फरक पडतो, परंतु कालांतराने आपल्या स्किनची हानी होते, खराब होते स्किन. आणि रेग्युलर आपण जर ट्रीटमेंट केली तरच आपली स्किन छान राहते, नाहीतर मग स्किनची वाट लागते. तर सगळ्यांना पार्लरमध्ये जाऊन महागडे फेशियल करणं पॉसिबल होत नाही. तर त्यासाठी आज मी तुम्हाला घरगुती अशी होम रेमेडी दाखवणार आहे. सो व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा. आता बटाटा हा बघा सगळ्यांच्याच किचनमध्ये घरामध्ये उपलब्ध असतो. तर बटाटा हा त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. बटाटा हा त्वचेचे डाग, काळे डाग, पिगमेंटेशन, टॅनिंग कमी करण्यास मदत करतो. तसेच बटाट्यामध्ये अँटी एजिंग भरपूर प्रमाणात आहे. तर बटाटा हे स्किन टाईट करण्याचं काम करतं, त्यामुळे चेहरा उजळतो, चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट्स, पुन्हा डार्क सर्कल्स आणि त्याचबरोबर अगदी जुन्यातले जुने अगदी घट्ट बसलेले डागसुद्धा कमी करण्यास मदत करतो हा बटाटा. आता बघा, तुमच्या स्किनला म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर जेवढा तुम्हाला फेस पॅक करायचा आहे तेवढ्या साईजचा बटाटा घ्यायचा आहे. इथे मी छोट्या साईजचा बटाटा घेतलेला आहे, एवढा पण आपल्याला काही लागणार नाही आहे. तर त्यातला मी अर्धा बटाटा किसून घेते. तो पहिला स्वच्छ पाण्याने धुवायचा आणि त्यानंतर आपल्याला किसून घ्यायचा आहे. तर हा उपाय मी फक्त 2दा केलेला आहे, तर मला खूप फरक पडला. त्यामुळे मी विचार केला की हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करावा. मी एवढंच नाही तर मी घरामधील भरपूर काही अशा होम रेमेडी करते आणि त्याने माझ्या स्किनला, माझ्या केसांना खूप फरक पडलेला आहे. त्यामुळे मी कधीच असं पार्लरमध्ये जाण्याचा विचार करत नाही आणि जातही नाही. तर तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओ बघू शकता आणि माझा चेहरासुद्धा खूप खराब झालेला होता. माझ्या चेहऱ्यावर काळे डाग, डार्क सर्कल्स होते, पिगमेंटेशन होते. तुम्हाला माहिती आहे मला जुळी मुलं, त्यावेळेला खूप जागरण झाल्यामुळे माझे डार्क सर्कल्ससुद्धा खूप वाढलेले होते आणि हे सगळे घरगुती उपायाने माझे डार्क सर्कल्स, माझ्या चेहऱ्याचे प्रॉब्लेम कमी झालेले आहेत. त्यामुळे मी हे कंटिन्यू करते. तर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या आजूबाजूचे फ्रेंड्स तुम्हाला विचारतील की तू कुठच्या पार्लरमध्ये फेशियल केलं किंवा तू काय चेहऱ्याला केलं की तुझा चेहरा एवढा उजळतोय आणि अगदी ग्लो शाईन करतोय. तर नक्की ट्राय करून बघा आणि काय फरक पडतो हे कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला विसरू नका. आता बघा, मी बटाटा किसून घेतला आहे, त्याचा रस काढून घ्यायचा आहे. आपल्याला जवळपास बघा 1 चमचा असा एवढा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे. एवढा चेहऱ्यासाठी पुरेसा होतोय. तर एक काचेच्या बाउलमध्ये मी तो रस काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी काय काय ॲड करते हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवते. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा. काही वेळेला आपण काय करतो की व्हिडिओ स्किप करत बघत असतो आणि त्यामध्ये एखादं इन्ग्रेडियंट जर मिस झालं तर मग आपलं चेहऱ्याला फरक पडत नाही आणि नंतर मग तुम्ही बोलणार की फरक पडला नाही. तर असं होतं. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा अगदी डिटेलमध्ये. तर आता इथे मी 1 चमचा बटाट्याचा रस काढून घेतला. त्यामध्ये बघा आपल्याला बेसन पीठ, आता बेसन पीठ पण हे सगळ्यांच्या घरामध्ये उपलब्ध असतंच. तर इथे 1 चमचा बेसन पीठ घ्यायचं आहे. हे घरी दळलेलं बेसन पीठ आहे. आता घरी दळलेलं बेसन पीठ काय होतं की जरा थोडंसं गरगरीत असतं, त्यामुळे चेहऱ्याला बघा ते स्क्रबिंगचं काम करतं. आता बेसन पिठाचे फायदे तुम्हाला माहिती आहेत. बेसन पिठाने चेहरा उजळतो, चेहरा अगदी मऊ, सॉफ्ट, तजेलदार होतो आणि त्याचबरोबर चेहऱ्यावरचे डाग कमी करण्यास बेसन हे मदत करतं. बेसन पिठामुळे आपली स्किन तुकतुकीत, अगदी टवटवीत, तजेलदार होते, सॉफ्ट आणि मऊ होते. थंडीच्या दिवसांमध्ये बघा बेसन आपण हे वापरायचं स्किनसाठी, त्याने खूप फायदा होतो आपल्या स्किनला. आता यामध्ये मी चिमूटभर हळद ही ॲड केलेली आहे. हळद ही घरी दळलेली आहे. आता तुम्हाला हळदीचे फायदे माहीतच आहे. हळद हे ब्लिचिंगचं काम करतं. हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात आहे. तसेच ती जंतुनाशक असल्याने चेहऱ्याचे सगळे प्रॉब्लेम हळद ही दूर करते. चेहरा फेअर करण्यास मदत करते. तसेच बघा चेहरा काळवंडला असेल, स्किन टॅनिंग झालं असेल तर ते सगळं रिकवर करतं हे हळद. त्यामुळे हळद आपल्याला चिमूटभर घालायची. आता त्यामध्ये मी 1 चमचा दही घेतलेला आहे.
तर दहीसुद्धा स्किनसाठी खूप फायद्याचं आहे. थंडीच्या दिवसांमध्ये दही हे स्किनसाठी वापरायचं. त्याने आपली स्किन अगदी बघा मुलायम, सॉफ्ट, टवटवीत, तजेलदार दिसते. अगदी चेहरा चमकायला लागेल तुमचा. चेहऱ्यालाच नाही तर तुम्ही हातापायांना आपली मानसुद्धा बघा काळी दिसते. काही वेळेला मानेवर असे पूर्ण काळे थर साठलेले असतात आणि अगदी बघा रॅशेस पडलेले असतात मानेवर. तर ती मानसुद्धा उजळायला लागते. मानेवर सुद्धा तुम्ही लावलं तरी खूप फरक पडेल. अगदी तुम्ही हातांना, पायांना, मानेला, चेहऱ्याला सगळीकडे तुम्ही लावू शकता. तर मी हा उपाय फक्त 2दा केला तर मला खूप फरक पडलेला आहे. तुम्ही बघा हा उपाय जर एकदा केला की तुम्ही हे कंटिन्यू कराल आणि एवढे चकित व्हाल ना की एवढा भारी रिझल्ट मिळतो ना की बघा तुम्हाला पार्लरमध्ये जाण्याची गरज पडणार नाही. आणि पार्लरसारखा इन्स्टंट ग्लो तुम्हाला एकदा लावल्यानेच लगेच जाणवेल बघा. त्यामुळे 100% रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ स्किप करू नका आणि ही होम रेमेडी करून बघा. तर आता बघा फेस पॅक तयार झालेला आहे. आता हा फेस पॅक आपल्याला चेहऱ्यावर ॲप्लाय करायचा आहे. ॲप्लाय करण्यापूर्वी चेहरा स्वच्छ थंड पाण्याने धुवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला चेहऱ्यावर तो लावून घ्यायचा आहे. लावण्या अगोदर व्यवस्थित तो मिक्स करून घ्यायचा आहे फेस पॅक. सगळं जे काय आपण इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये ॲड केलेले आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर चेहऱ्यावर ॲप्लाय करायचे आहे. आता लावताना बघा तुम्ही असं व्यवस्थित बोटाने किंवा तुमच्याकडे जर फेस पॅक लावायचा ब्रश असेल तर त्याने तुम्ही लावू शकता किंवा हाताच्या बोटाने तुम्ही असं चेहऱ्यावर व्यवस्थित लावून घ्यायचे. अगदी डोळ्यांच्या खाली, डोळ्यांच्या वरती लावायचं आहे. साईड इफेक्ट कुठलेही होणार नाहीये. फक्त लावताना व्यवस्थित लावायचं की जेणेकरून डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. डोळ्यांच्या वरती लावलं तरी चालेल कारण आपल्या डोळ्यांच्या वरती सुद्धा काळसर असा झालेला असतो तो भाग. त्यामुळे त्या भागावर व्यवस्थित लावून घ्यायचे सगळीकडनं बघा. डोळ्यांच्या खाली, डोळ्यांच्या वरती, साईडला, पुन्हा नाकावर वगैरे सगळीकडे व्यवस्थित तो फेस पॅक लावून घ्यायचा आहे. मानेला सुद्धा लावायचा आहे. तुम्ही हवं तर हातांना, पायांना सुद्धा लावू शकता. तर व्यवस्थित सगळीकडनं लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 10 मिनटं ठेवायचे. 10 ते 15 मिनटं, फार तर फार 15 मिनटापर्यंत हा फेस पॅक चेहऱ्यावर ठेवायचा आहे. जास्त सुकू द्यायचा नाही आहे आणि त्यानंतर तुम्ही थंड पाण्याने तो चेहरा वॉश करायचा आहे. तर आता हा लावताना तुम्ही असं हातांच्या बोटाने अगदी प्लेनमध्ये लावायचं आहे आणि सगळीकडनं एकसारखा लावून घ्यायचा आहे फेस पॅक. तर डोळ्यांच्या वरती सुद्धा लावायचे. डोळ्यांमध्ये जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अलगद असं डोळ्यांच्या वरती लावून घ्यायचं आहे कारण तिथला भाग हा सेन्सिटिव्ह असतो आणि डोळ्यामध्ये गेलं तर आग होऊ शकते. त्यामुळे डोळ्यांच्या वरती लावताना अगदी काळजीपूर्वक लावायचं आहे आणि सगळीकडनं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. तर बघा हा फेस पॅक एकदा लावाल तर तुम्हाला कमाल रिझल्ट मिळेल. 100% मी तुम्हाला गॅरंटी देते. आणि आपण त्यामध्ये असे इन्ग्रेडियंट ॲड केलेले आहे की ते जेणेकरून थंडीमध्ये आपली स्किन ड्राय पडलेली असते तर ती स्किन आपली टवटवीत, तजेलदार आणि अगदी मुलायम करण्यास मदत करतो हा फेस पॅक. त्यामुळे 100% तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. तर आता मी सगळीकडनं लावून घेतला आहे. तुम्ही बघू शकताय बघा. तर आपला चेहरा टवटवीत, तजेलदार, अगदी तुकतुकीत, ग्लास स्किन म्हणतो ना असा चेहरा चमकण्यासाठी नुसतं वरतूनच लावून गरजेचं नाही आहे. तर आपल्याला आतून आहारसुद्धा तेवढा पौष्टिक घेणं गरजेचं आहे जेणेकरून बघा चेहरा तुमचा छान राहील, नितळ राहील, तुमची स्किनचा पोत सुधारेल. तर त्यासाठी पाणी भरपूर प्यायचे. स्प्राउट्स मोड आलेले कडधान्य खायचे आहेत आणि रसाळ असे फ्रूट किंवा सॅलड असं तुम्ही घ्यायचं आहे आहारामध्ये. त्याने तुमची स्किन खूप टवटवीत, तजेलदार, अगदी चमकायला लागेल आणि आपलं पोट, शरीर जेवढं साफ निरोगी राहील तेवढी आपली स्किन छान टवटवीत, तजेलदार आणि नितळ राहते. स्किनचा पोत सुधारतो. आता मी फेस पॅक लावला, 15 मिनटं ठेवणार आणि त्यानंतर मी साध्या थंड पाण्याने चेहरा धुणार आहे. तर मी धुतल्यानंतर तुम्हाला दाखवतेच. तर असं आपण उपाय घरगुती करायचा आहे आपल्या स्किनसाठी, शरीरासाठी. तरच आपली स्किन आणि आपलं शरीर निरोगी, स्वच्छ, अगदी स्किन आपली बघा नितळ, आपण टवटवीत अशी ग्लास स्किन म्हणतो ना तशी आपली स्किन राहायला लागेल. आपल्या घरामध्ये सगळ्या वस्तू अवेलेबल असतात परंतु आपण प्रॅक्टिकली ते करत नाहीत. तर असा उपाय आपण करायचा आहे. तर मी 15 मिनटं ठेवलं फेस पॅक आणि नंतर चेहरा थंड पाण्याने धुतलाय. तर तुम्ही माझा चेहरा बघू शकताय. अगदी छान टवटवीत दिसायला लागलाय आणि खूप आतून फ्रेश फील जाणवते. तर नक्की ट्राय करून बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.